काही दिवसातच निषाद पर्वताच्या पायथ्याशी चर्मनवतीच्या उगमाजवळ वसलेली विंध्य आणि अनुविंध्य ह्या दोन बलाढ्य बंधुद्वयांची विख्यात अवंतीनगर आली. हिमालयाच्या एकसंग समान उंच असलेल्या शिखरासारख्या त्या बंधुद्वयांनी आम्हाला निकराचा विरोध केला. पण 3 दिवसानंतर ते श्रीकृष्णाचे आतेबंधू राजाधिदेवीचे पुत्रही आम्हाला शरण आले. अवंती पडली. अवंतीनंतर माही नदी उल्लंघून मालव देशातच आमची वाटचाल चालली होती. आसना, लोध्र, अंकोल, पानआवळी यांचे वृक्ष वसंत ऋतूचं लेणं लेवून डवरले होते. पश्चिम सागरावरचे थंड थंड वारे सैन्याला सतावीत होते. मालवांचा पाडाव करीत स्तंभतीर्थ ओलांडून आम्ही सुब्रमती नदीच्या तटाकी आलो. इथं मालवांचं राज्य संपलं होतं. इथून पुढं लागणार होते ते 2 लहान देश, अनार्त आणि सुराष्ट्र. अनार्तात पश्चिम सागराच्या किनारी होती ती श्रीकृष्णाची संपन्न सुवर्ण द्वारका नगरी. आर्यवर्तातील यादवांचं हे एक सामर्थ्यशील महाजनपद होतं. द्वारकेवर जायचं नसल्यामुळं अनार्ताचा प्रश्नच नव्हता. सुब्रमतीच्या किनारी तळ पडल्यामुळं शिबिरात सैनिकी हालचालीचा विचारविमर्श झाला. सुराष्ट्र देशावर चढाई करण्यापूर्वी द्वारकेला दूत पाठवून श्रीकृष्ण तेथे आहे काय हे पाहून घ्यावं. त्या दूतासमवेत रत्न, हिरे, सुवर्ण, राजवस्त्र यांची उपहार तबकं द्वारकाधीशाला पाठवावीत, असं सेनापतीचं मत होतं. त्याचं मत म्हणजे आज्ञाच होती. त्या आज्ञेप्रमाणे भेट घेऊन 5 दूत द्वारकेच्या दिशेने मार्गस्थ झाले. सेनापती कर्णाची ती द्वारकाधीशाला भेट का होती ते आम्हाला कळलं नाही, कधीच कळणार नव्हतं. दूत काय वार्ता आणतात याची आतुरतेनं वाट पाहत आम्ही सुब्रमतीच्या तीरावरच थांबलो. यापुढं सुराष्ट्रात शिरताना थोडी मरुभूमी लागणार होती, म्हणून अश्वसात सुब्रमतीतच आपले अश्व धुवून घेण्यात गढून गेले. या प्रदेशात हत्तींचा काहीच उपयोग नव्हता, कारण धुलीचे कण डोळ्यात गेल्यानंतर ते आम्हाला त्रासदायकच ठरणारे होते. म्हणून सुराष्ट्रावर हत्तीपथकं न वापरता पदाती घेऊन जाणंच अधिक श्रेयस्कर होतं. तसा निर्णयही आम्ही घेतला होता. सुराष्ट्रातील रैवतक पर्वतावर सिंहाची वसाहत अधिक होती. त्यांचा हत्तींना उपद्रवही होऊ नये हा दुसरा हेतूही त्यात होता. 4 दिवसांनी द्वारकेला गेलेले दूत परत सुब्रमती काठी शिबिरात आले. त्यांनी आणलेल्या वार्तेप्रमाणे द्वारकाधीश श्रीकृष्ण द्वारकेत नव्हता. बलरामासह तो पांडवांना भेटण्यासाठी द्वैतवनाकडं गेला असल्यानं आम्ही पाठविलेली भेट त्याचे अमात्य विपृथू यांनी स्वीकारली होती. तसे द्वारकेचे अभिषिक्त अधिकारी होते महाराज वसुदेव व महाराणी देवकी देवी. पण राज्यकारभार द्वारकाधीश म्हणून श्रीकृष्ण सांभाळत असे. नगरात युवराज बलरामासह श्रीकृष्ण पत्नी रुक्मिणी, जांबवंती, सत्यभामा, मित्रविंदा, कालिंदी, लक्ष्मणा, भद्रा व सत्या या उपस्थित होत्या. त्यांचे पुत्र प्रद्युम्न, चारुदेशन, सुदेशन, भानु, भौमरिक, चित्रगु, वेगवत, अश्वसेन, प्रहारन, जय, आयु, अनिल, अन्नाद, हर्ष, ओज, प्रघोष, महाशक्ती, सुबाहू, भद्र आणि शांती अशा सर्वांनी तत्काल एक राजसभा भरवून आमच्या भेटीचं स्वागत केलं. श्रीकृष्णाचा चुलत बंधू उद्धव यानं त्यांच्या सुधर्मा राजसभेत आमच्या दिग्विजयी सेनापतीचं गौरवगान केलं. आता अनार्त देशाला वगळून सुराष्ट्रावर चढाई करण्यास आम्ही मुक्त झालो होतो. प्रभास क्षेत्र पाहून आम्ही रैवतक पर्वताला वळसा घालून गिरिनगराचा पडाव केला. तिथला सुरथ राजा शरण आला. विजयाची इतकी फुलं आम्ही आमच्या दिग्विजयी मालेत गुंफत आलो होतो की मला अर्धी अधिक पूर्ण होत आली होती. सुराष्ट्रातील जलसंस्कारित प्रवळांची खंडणी घेऊन सुब्रमतीच्या किनाऱ्यानं आम्ही पुढं सरकू लागलो. आमचं मागं राहिलेलं हत्ती दल आम्हाला सौवीरांच्या राज्यात पुन्हा येऊन मिळाली. पुढची भ्रमंती अरोध चालू झाली. धूळ उडू लागली.
सिद्धपूर नगर मागं टाकून आम्ही पारियात्र पर्वताच्या पायथ्याशी असलेल्या वसिष्ठ ऋषीच्या आश्रमाजवळ आलो. पारियात्र पर्वत म्हणजे गुहांचं आगर असं आम्ही ऐकलं होतं. या पर्वत दक्षिणोत्तर असा कितीतरी योजन पसरला होता. हा पूर्वोत्तर दक्षिणोत्तर असा कितीतरी योजन पसरला होता. जेवढी सौराष्ट्रात नव्हती तेवढी दीर्घ मरुभूमी त्या पर्वताला घेऊन पसरली होती. पर्वताची लांबी कितीतरी होती, पण शिखरं उजाड होती. इतर पर्वतावर आढळत होती तशी गर्द निळी झाडी इथं नव्हती. काळ्या पांढऱ्या पाषाणाचे केवळ अक्रोत, निंब अशा झाडांनी आणि निवडुंग तोरणाच्या झुडपांनी कसेतरी झाकलेले उंचवटे दिसत होते. या देशाचं नावच मरुस्थल होतं. पाण्याचा अभाव असल्यानं 50 योजनावर कुठंतरी एखादं ग्राम लागत होतं. त्यामुळं युद्धाचा प्रश्नच नव्हता. शेजारच्या सिंधू देश जयद्रथाचा असल्यानं कुरुसेनेचे सामर्थ्य ओळखून त्यांना अगोदरच खंडणी पाठवली. यापुढचा देश होता विराटांचा. मत्स्य या देशाच्या राजनगरावर विराट राजाचं राज्य होतं. त्याचा पुत्र उत्तर युद्धकुशल नव्हता म्हणून मत्स्य देशाचं नेतृत्व विराटाच्या वृद्ध खांद्यावरच होतं. सिंधू देशाच्या शिबीनगराहून आम्ही पुन्हा मरुस्थल तुडवीत माघारी फिरलो. विराटावर येण्यासाठी पुष्कर उपप्लाव्य अशी पारियात्र पर्वताच्या पायथ्याशी वसलेली नगरं मागं टाकताना मरुस्थल संपताच लुसलुशीत गवताची विशाल कुरणं लागू लागली. या कुरणांच्या विपुलतेमुळे विराटाचं गोधन आर्यवर्तातील कोणत्याही देशापेक्षा अधिक संपन्न होतं. जागजागी पुष्ट गायीचे कळप शेपट्या चालवीत कुरणात चरताना दिसू लागले. मत्स्य देशाच्या सीमा आल्या. विराटनगर हे मुख्य केंद्र 5 योजनावर आलं. विराटांचं सामर्थ्य कितीही विराट असलं तरी आम्हाला विजयाची खात्री होती. कारण आता आम्ही हस्तिनापूरच्या इतके जवळ आलो होतो की केवळ यमुना नदीचं पात्र ओलांडताच आम्ही आमच्या कुरुराज्यात प्रवेश करू शकलो असतो. त्यामुळं कोणतंही सहाय्य हस्तिनापुराहून आम्हाला अल्पावधीत मिळू शकलं असतं. मत्स्याचा पडाव सहज झाला असता. विराटनगराच्या एका भव्य पठारावर आमची विराट राजाशी गाठ पडली. सपाट प्रदेशावरच्या त्या घनघोर युद्धात आमच्या प्रचंड हत्तीदलानं धुमाकूळ घातला. विराटांच्या सेनापती कीचकानं त्यांना रोधण्यासाठी आपलं हत्तीपथक मध्ये घातली. पण आमच्या प्रचंड हत्ती संख्येपुढं त्याचे हत्ती टिकेनात. खवळलेल्या त्या दिप्पाड प्राण्यांच्या पायांखाली शेकडो विराट चेंगरून गतप्राण झाले. भेदरलेल्या गायी रानोमाळ पळू लागल्या. कुरणं उद्ध्वस्त झाली. नित्याच्या सवयीप्रमाणे निशस्त्र करून आमच्या सेनापतीने धनुष्याचा फास विराट राजाच्या कंठात अडकावून त्याला गदगदा हलवीत विचारलं, राजा, तुला इतक्या गायी एकट्याला काय करायच्या? शक्य असतील तितक्या गायी मधल्या मार्गानं आजच हस्तिनापूरला पाठव. पराभूत विराटानं मान डोलावून संमती दर्शवली. कुरूंच्या कीर्तिध्वजासमोर मत्स्यराजा विराट नतमस्तक झाला. आमचा हस्तिनापूरच्या दक्षिण दिशेचा दिग्विजयही पूर्ण झाला. आता होती पश्चिम दिशा. चैत्रमास संपत आला होता. ग्रीष्म ऋतूत वितळणाऱ्या हिमालयाकडं त्या दिशेकडील नद्यांना पूर येण्यापूर्वीच कुलिंद, त्रिगर्त, बाली, मद्र, अंबष्ठ, औदुंबर, रोहतक, केकय आणि कांबोज हे देश गाठण्याची आमची योजना होती. आमची सेना दिवसेंदिवस खंडणीचे सैनिक मिळत गेल्यानं फुगत चाललेली होती. विराटनगर सोडण्यासाठी आम्ही राजवाड्याच्या महाद्वारात आलो. घोड्यावर आरूढ होऊन अंगराजामागून मी वेग आखडत मंदगती ठेवून चालत होतो. पाठीमागून हत्तीदल येत होतं. महाद्वाराचा उंबरठा ओलांडताना मी क्षणभर अंगराजाला नीटपण पुढं जाता यावं यासाठी म्हणून थांबलो. एवढ्यात पाठीमागच्या एकसारखे सोंड फिरवणाऱ्या एका हत्तीनं माझं शिरस्त्राण सोंडेने उडवून दिलं. खालच्या पाशाणी पायघडीवर पडताना खणखणाट करीत ते स्थिरावलं. तो ध्वनी ऐकून अंगराजानं झटकन मागं वळून पाहिलं. काय झालं शोण? शिरस्त्राण पडलं. मी खाली उतरून ते घेण्यासाठी ओनावलो. हा काही अपशकुन, असं तो म्हणत आहे. तोच त्या मत्त हत्तीने पुढं जाण्यासाठी उचललेला पाय सरळ त्या शिरस्त्राणावरच दिला. माझ्या हाती लागण्यापूर्वीच ते त्याच्या अवजड भारामुळं चेपून गेलं, नष्ट झालं. विराटनगर सोडताच एकसारखी धाव ठेवून कुरुक्षेत्रावर दृशद्वती नदी मागं टाकत सैन्यानं कुलिंदाच्या चंदनावती या राजनगराला वेढा दिला.
राजा कुलिंद वृद्ध झाल्यानं त्याला अरण्यात सापडलेला त्याचा मानलेला पुत्र चंद्रहास रथारूढ होऊन कुलिंदाचं नेतृत्व करण्यासाठी उभा ठाकला होता. आपल्या पित्याचे ऋण फेडायला त्याला संधी मिळाली होती, पण त्याला कल्पना नव्हती की त्याचं नाव चंद्रहास असलं तरी आमचा सेनापती सूर्यशिष्य होता. सरस्वती नदीच्या किनाऱ्यावर संग्रामाला सुरुवात झाली. चंद्रहास एक निष्णात अश्वसाध होता. आपल्या सेनेतून तो विजयासारखा तळपत होता. कुलिंदांना गर्जना देऊन सावरत होता. अशा धावत्या पराक्रमी वीर योद्धावर हिरण्यवर्मानं एक अचूक बाण फेकला. त्याच्या घोड्याच्या मानेत तो घुसल्यामुळे तो शूर सेनापती घोड्यासह सरळ सरस्वतीच्या पात्रात किंशुक वृक्षासारखा उन्मळून पडला. आपला तरुण नेता कुठंच दिसत नाही हे पाहताच कुलिंद सैन्य सैरावैरा धावू लागलं. आम्ही जिंकलेल्या राज्यात एकही राज्य असं नव्हतं की त्यातील योद्धे सेनापती पडला असताही मनाच्या निकरानं लढू शकत होते.